सेमी सुटला आणि पहिल्या सेमीमध्ये काटा किरसी लढत चालवली जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतो. तिघांच्या लढत अतिशय सुंदर आलेला होता. राजा आणि पर्याल सुद्धा होता. राजा इकडून गाडी आली मागणी गाडी लक्ष द्या. सेमीफायनल एक चा निकाल सेमीफायनल एक चा निकाल तास क्रमांक 1 मधून परिवारी वाघजारून सुटला. 2 मध्ये परत एकदा 5 गाड्यांमध्ये धुरा उडायला लागला. काटा किरसी लढत पाहायला मिळतो. कोण होतो दुसऱ्या सेमीमध्ये फायनल साठी पात्र आणि झाला. आर्याला लढत दिली पहिल्या सेमीची सुद्धा त्याच साईड आणि दुसऱ्या सेमीची सुद्धा त्याच कडनं लढत दिली. परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असणार आहे. सेमीफायनल 2 चा निकाल सेमीफायनल 2 चा निकाल तास क्रमांक 1 मधून पालगाडी बिरावा प्रश्न त्रिकोण ग्रुप मोरगाव रामा फॅन्स क्लब बाऊर या गाडीचा 1 नंबर आला. विजय गुलगार विकासा त्यावरती बसणाऱ्या अण्णारावर हिवतकरांचा हार्दिक 3 सुटला आणि 3 सेमीफायनल 3 सुटला आणि 3 मध्ये काटा किरसी लढत चालवली. बैलावरचा सुद्धा केस पडला. अतिशय सुंदर अशी गाडी पळते. ओपनच्या मैदानात आदतचं निर्यात वर्चस्व. वाढवात चला सेमीफायनल 4 मैदान सेमीफायनल 3 चा निकाल सेमीफायनल 3 चा निकाल तास क्रमांक 3 वरती लावली गाडी श्री मसोबा प्रसन्न कुमारी सैद असं विहिरी गावचं यात्रेचं मैदान आणि या मैदानातील सेमीफायनल 4 पोहोचतो. 4 मध्ये अतिशय सुंदर अशी इकडे गाडी पोहोचतो. पिस्टन आणि वादळची गाडी आणि पुण्याचं रन मशीन सनी ड्रायव्हर उरुळीकरांचं वीरवाद वर्चस्व. सेमीफायनल 4 चा निकाल पंच सेमीफायनल 4 चा निकाल तास क्रमांक 2 मधून पाहिली श्रीनाथ मस्को ऑपरेशनल सोहम जगदीश बापू सुंदर बापूसाहेब आंबेडकर वडकी पुणे या गाडीचा 1 नंबर आला. विजय गुलगाडी मालकाचा त्यावरती बसतकरांच्या मैदानातील 5 सुटलानी 5 मध्ये काटा किरसी लढत चालवली. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ पाहायला मिळतो. पाड्याल खडक वाचला करत आड्याल बुलढाणा अतिशय सुंदर अशी लढत झाली. किती जण गुंडाळे फॉरेनर जागे आहेत का? या ठिकाणी नक्षत्र लोणचे प्रोपायटर आर.एच. नामदेव ढवळे यांच्याकडून पुन्हा एकदा आत्ताच्या विजय होणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरसाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. पंच निकाल घ्या. 6 सुटला आणि 6 मध्ये काटा किरसी लढत चालवली. इथे एक बैल पळून चालत नाही त्याच्या जोडीचा पळा लागतो. जोडीचा पळून चालत नाही त्याच्यावरचा ड्रायव्हर चालत लागतो. पड्याल सुंदर आणि अयाल पुष्प दोघांच्यात लढत झाली. पड्याल होता मागळेवाडीकरांचा सुंदर आणि अड्याल होता बनकावडीकरांचा पुष्पाने सुंदर मध्ये सुंदर अशी लढत झाली. परंतु तोंडाला निकाल कोणी घेतला. हा मैदान मोकळे करा. निकाली पंच निकाल पाहतायत. बाकीचे प्रेक्षक मैदान मोकळे करून घ्या. शेवटचा 7 सुटला मैदानातील शेवटचा सेमी 7 सुटला आणि 7 मध्ये बघा कशी काटा किरसी लढत चालू. बैलाबरोबर सुद्धा कस बनला. कोण मारतोय
5व्या सेमीमध्ये बाजी. सगळ्यांचं लक्ष होतं दुसऱ्याकडे, परंतु बाजी मारली इकडे तिसऱ्यानं. आणि ज्या बैलाला उजवी खांदीचा बादशाह म्हणत होतो तो आज डाव्या खांदीनं पळाला. हे या ठिकाणी त्यानं साध्य करून दाखवलं. तो कुठेही कमी नाही आणि कमी समजायचं नाही. उठला देऊ सेमीफायनल 7चा निकाल निकाल आणि 7 गाड्यांमध्ये लढत झाली. एक गाडी बाद झाली, एकानं दुसऱ्याचं मात्र केलं की काय. कोण होणार मेहरीकरांच्या यात्रेच्या मैदानातील 1 नंबरचा मानकरी. अतिशय सुंदर आणि लढत चित्र वेगळी पाहायला मिळणार होती, परंतु निकालात सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा फायनलचा फेरा पळून आला. प्रत्येकाला वाटलं होतं मीच होणार 1 नंबरचा मानकरी, साध्य केलं. हा सगळा नशिबाचा खेळ आहे. बैलगाडीचं क्षेत्र इथं काही घडू शकतं. कधी कोणाला कमी समजायचं नाही.